महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे आज मकर संक्रांती महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा सण। अशातच आता मकर संक्रांती महिलांसाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे। याचे कारण असे की मकर संक्रांतीला मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचं कबूल केलं होतं। त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट बघत आहे, ती म्हणजे खात्यावर 2100 रुपये कधी जमा होतात ते। महायुती सरकारकडून असं सांगण्यात आलं होतं की मकर संक्रांतीचा 7वा हप्ता आम्ही मकर संक्रांती या दिवशी जमा करू आणि लाडक्या बहिणींची संक्रांत ही गोड करू असं सांगण्यात आलं होतं। पण अजून काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की पैसे मिळतात की नाही। त्यात आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर काही निकष लावले आहे। त्यात अटी आणि शर्तीचे नियम लावल्यामुळे बहुतेक अशा महिला म्हणजेच लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र ठरणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये नाराजी दिसून येत आहे। शासनाने सांगितले आहे की ज्या महिलांनी नियमाला डावलून फॉर्म भरले होते त्यांनी स्वतःहून स्थानिक गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन माहिती देऊन आपले फॉर्म सरेंडर करावा, नाहीतर शासनातर्फे सक्तीने मिळालेले पैसे वसूल करण्यात येईल असे आदेश शासनाने काढले आहे। अशी चर्चाही सर्व ठिकाणी होत आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात 2,63,00,000 इतक्या महिलांनी अर्ज केले आहे। त्यापैकी 2,43,00,000 इतके अर्ज मंजूर देखील झालेले आहे। आता त्यामधून 60,00,000 महिला म्हणजेच लाडक्या बहिणी यामधून अपात्र होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता कोणत्या लाडक्या बहिणींना संक्रांत गोड जाणार आणि कोणत्या महिलांना संक्रांत कडू जाणार हे तर काळच ठरवणार आहे। यामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती आहे, त्यामुळे काही महिला पात्र ठरणार तर कोणत्या महिला अपात्र ठरणार, पाहूया नेमकं काय आहे। नंबर 1, सदर महिलांच्या नावावर व घरातील मालकांच्या नावाने 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। नंबर 2, लाभार्थीकडे ट्रॅक्टर वगळता कोणतेही 4 चाकी वाहन नसावे। नंबर 3, लाभार्थी महिला दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। नंबर 4, योजनेतील लाभार्थी महिलांच्या घरातील एकापेक्षा अधिक जास्त महिलांनी अर्ज केलेला नसावा। नंबर 5, कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। नंबर 6, कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती आयकर व जीएसटी भरणारा नसावा। नंबर 7, लाभार्थी महिलांच्या घरातील व्यक्ती गव्हर्नमेंट जॉब किंवा सरकारी नोकरीला नसावा। वरील अटी आणि शर्तीमध्ये बसलेल्या महिलांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, तुमचे पैसे बंद होणार नाही, त्यामुळे तुमची संक्रांत ही गोड जाणार। आता नक्की सांगता येत नाही पैसे पडणार कधी, एवढं खरं की शासनाने पैसे टाकणाऱ्या महिलांची यादी बनवली गेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत शासनाने काढलेल्या निर्णयात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नसल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। पण एकीकडे आदिती तटकरे अशा म्हणतात तर एकीकडे शासन अपात्र महिलांची यादी तयार करत आहे। तर खरं कोणाचं समजावं अशा दुहेरी बाबतीत महिला विचारात पडलेल्या आहे। आता येणारी रक्कम 1500 रुपये येते की 2100 रुपये येते हे तर आल्यानंतर समजणार। याचे कारण असे की शासनाच्या तिजोरीवर चांगलाच लोड आलेला असल्या कारणाने शासन काय ऍडजस्टमेंट करत आहे हे हप्ता पडल्यावर समजणार आहे। शासनाच्या तिजोरीवर एवढा पैशाचा लोड आल्याचे कारण असे की एकाच घरातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत आहे व या व्यतिरिक्त देखील ही शासनाच्या योजना चालूच आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना राबवायच्या म्हणजे पैसा लागणार, त्यामुळे लाडक्या बहिणींची रक्कम ही 1500 रुपये येते की 2100 रुपये येते हे सांगता येत नाही। तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।